आमदार प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याविरोधात आता आंदोलन सुरू आहेत। ठाकरे सेना, मनसे, मराठी एकीकरण समितीचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड पाहायला मिळते। महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळते। त्यांच्या वक्तव्याविरोधात आता आंदोलन केली जात आहेत। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनावेळी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली आहे। शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात। ठिकठिकाणी ठाकरेंच्या सेनेच्या वतीने आंदोलन केलं जाते। याच क्रमात दहिसरमध्ये देखील आंदोलन करण्यात आले। ठाकरेंची शिवसेना, मनसे, मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या संदर्भात खरं तर अधिक आढावा घेतलेला आहे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल माळ मारावं पण मावशी जगावं असं वक्तव्य केलं होतं। त्या विरोधात मनसे आणि उबाटा यांचे दोघां संयुक्तरित्या मोर्चा होता, आंदोलन होता। ते आम्हाला मागे पाहू शकता कसे प्रदर्शन करत आहेत। आपण पाहू शकता मनसे नेते सरचिटणीस कल्याण कदम यांना पोलिसांकडून डिटेन करण्यात आलेलं आहे। ते डिटेन करण्यात त्यांचा विरोध केला कुठे मनसे कार्यकर्ते, शिवसेना कार्यकर्ते एकत्रित येऊन आपण पाहू शकता विरोध करत आहे। त्यांना पोलिसांची जी गाडी आहे ते अडवतात आहे। पोलिसांची गाडी ते अडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आंदोलन होत आहे, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आक्रमण झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच पाहिलं तर ते फक्त डीसीपींना, पोलीस आयुक्त त्यांना निवेदन देण्यासाठी तिथून जाणार होते, पण मात्र त्यांना लवकरच तिथे मोर्चा आंदोलन स्थळावरूनच डिटेन करण्यात आलेला आहे। ते पाहू शकता याचा पडसाद कुठपर्यंत उमटणार ते पाहण्यासारखे राहील। मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।